25 वर्षाच्या आतली मुलं दारू पिऊ शकत नाहीत, 21 वर्षाच्या आतली बियर पिऊ शकत नाहीत, पण हा नियम सुद्धा पाळला जात नाही. एकूणच कुठलंही व्यसन करणं, मग सिगरेट ओढणं, दारू पिणं, ड्रग्ज घेणं, या सगळ्याला ना आता एक खूप सोशल ऍक्सेप्टन्स यायला लागलेला आहे. व्यसनाचा जो आजार आहे ना, त्याला असं म्हटलं जातं की हा एक डिनायलचा आजार आहे, नाकारण्याचा आजार आहे, की व्यसनी व्यक्ती पण कधीच कबूल करत नाही. त्याला कधी कधी मनातनं कळत असतं की माझं प्रमाण जरा वाढतंय किंवा त्याच्यामुळे होणारा त्रास वाढतोय. दारू हा एक प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा एक ड्रग आहे, हे आता कोणाला वाटतच नाही. इतकं ते कॉमन झालेलं आहे. पालक काय म्हणतात की मुलांना बाहेर जाऊन त्याचं आकर्षण वाटू नये, त्यांनी काही चुकीचं करू नये, म्हणून आम्ही त्यांना घरीच हे इंट्रोड्यूस करतोय. कुठल्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेची सुरुवात ही सिगरेट पासून होती. त्याला गेटवे ड्रग म्हटलं जातं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेले काही दिवस आपण खरं तर थिंक बँकवरती निवडणुकांविषयी बोलतोय, पण मधल्या कालावधीमध्ये पुण्यात एका अपघाताची घटना घडली. त्याच्याबद्दल पहिल्यांदा पुण्यात, मग राज्यात आणि देशात चर्चा झाली. पण त्या अपघाताच्या निमित्तानं ड्रिंक करून ड्राईव्ह करणं, व्यसनं, तरुण मुलं, या सगळ्याविषयी वेगवेगळ्या चर्चा व्हायला लागल्या. पुण्यातल्या पब कल्चरबद्दल चर्चा व्हायला लागल्या आणि हे फक्त पुण्यात मर्यादित नाही आहे, वेगवेगळ्या महानगरांमध्ये साधारणतः परिस्थिती अशीच आहे असं मानलं गेलं. याच्यावर सर्व समाज माध्यमातही भरपूर चर्चा झाल्या. हाच मुद्दा अधिक डिटेलमध्ये निगुतीनं समजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर. मॅडम, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती पहिल्यांदाच. मुक्तांगणी या व्यसनमुक्ती केंद्राच्या त्या संचालिका आहेत, या विषयावर सातत्यानं बोलत असतात, लिहित असतात आणि सर्व अँगल यातले त्यांच्याकडून समजून घेता येणार आहेत. पहिला प्रश्न हाच आहे की घटना एक निमित्त आहे, पण या निमित्तानं विशेषतः तरुण मुलांमध्ये आधी ड्रिंकिंग आणि मग सर्व प्रकारच्या व्यसनांबद्दलचं आकर्षण, हा मुद्दा चर्चेत आला आहे. मग त्यातनं त्यांचे पेरेंट्स वगैरे इतर गोष्टी आल्यात. तुम्ही या सगळ्या प्रकाराकडं, तरुणाईनं वेगवेगळ्या प्रकाराची व्यसनं करणं, याच्याकडे कसं बघता? सध्या आम्ही एकंदरीतच असं बघतोय की व्यसनाकडे जाण्याचा जो वयोगट आहे तो आता कमी व्हायला लागलेला आहे. पूर्वी आम्ही असं बघायचो की साधारण 30 वर्षाच्या पुढचे रुग्ण आमच्याकडे जास्ती यायचे, पण आता आम्ही अगदी बघतो की 13-14 वर्षापासून ते 25 हा जो सगळा वयोगट आहे त्याचे रुग्ण आमच्याकडे खूप वाढायला लागलेत. आणि पूर्वी फक्त मुलांमध्ये दिसायचं, पुरुषांमध्ये, तर आता मुलींमध्ये सुद्धा याची वाढ व्हायला लागलेली आहे. आणि आम्ही जेव्हा ह्या मुलांची चर्चा करत असतो तेव्हा असं दिसून येतं की एकूणच कुठलंही व्यसन करणं, मग सिगरेट ओढणं, दारू पिणं, ड्रग्ज घेणं, या सगळ्याला ना आता एक खूप सोशल ऍक्सेप्टन्स यायला लागलेला आहे. पूर्वी असं असायचं ना की कोणी दारू पितंय म्हणजे चुकीचं करतोय असं ऐकून मानलं जायचं, पण आता जो नाही पित तो काहीतरी चुकीचं करतोय असा एकूण दृष्टिकोन बदलायला लागलेला आहे. म्हणजे माझे बाबा डॉक्टर अनिल अवचट ते नेहमी असं म्हणायचे की पूर्वी कोणी नवीन घर बांधलं की आम्ही कसं देवघर केलंय असं हौसेनी घरी आलेल्या पाहुण्यांना ते दाखवायचे, आणि आता मात्र आम्ही कसं हॉलमध्येच बार केलाय हे सगळ्या पाहुण्यांना दाखवलं जातं. म्हणजे आता प्रत्येका घरामध्येच व्यसनाला खूप प्रतिष्ठा आलेली आहे आणि मुलं तर हे लहानपणापासून बघतच असतात ना, आणि त्यामुळे मग त्यांच्या मनात सुद्धा याचं एक आकर्षण लवकरच निर्माण व्हायला लागलेलं आहे. पण याची सुरुवात नक्की कुठून झाली? म्हणजे ओव्हरऑलच कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला सोशल ऍक्सेप्टन्स मिळणं हे मग IT आल्यामुळे झालं का शहरीकरणामुळे झालं का? आपण ज्याला एक्सपोजर म्हणतो, उदाहरणार्थ नेटफ्लिक्स पासून ते अगदी सर्व प्रकारचं ग्लोबल एक्सपोजर आज इंटरनेटमुळे आपल्याला आहे. मग वेस्टर्न इन्फ्लुएन्समुळे झालं का? नक्की कशामुळं दारू पिणं वाईट इथपासून दारू पिणं हे स्टेटस सिम्बॉल असं बदललं? खूप गोष्टी याच्या मागे म्हणता येतील. की अगदी साधं म्हणजे आपण जर का चित्रपट कुठलाही बघितला तर त्याच्यामध्ये एक हिरो सुद्धा आता दारू पिऊन पार्टी करताना दाखवतात. पूर्वी विलन दाखवायचे आणि मग हळूहळू ते बदलायला लागलं आणि मग त्या हिरोला खूप आनंद झालाय, मग तो पार्टी करतोय आणि तो दारू पितोय. आणि असं पण दिसतं की समजा त्याला काहीतरी खूप दुःख झालंय, त्याचा प्रेमभंग झाला, तरी तो दारू पिताना दाखवतात.
म्हणजे मुलांच्या मनात एक असा संदेश काय जातो की तुम्हाला आनंद झालाय म्हणून तुम्ही एन्जॉय करण्यासाठी दारू प्या, आणि दुःख झालं तर ते विसरण्यासाठी तुम्ही दारू प्या. आणि तुम्ही अलीकडचे चित्रपटांमध्ये आपण जर का बघितलं तर आता हिरोईन सुद्धा दारू पिताना दाखवतात. त्यामुळे मग साधारणपणे कसं असतं की जी तरुण मुलं मुली असतात त्यांना असे काही आदर्श असतात ना, की जसे खेळाडू असतात तसंच मग हिरो हिरोईन्स त्यांचे आदर्श असतात. मग ह्या लोकांच्या फॅशन्स कशा आहेत त्याचं ते अनुकरण करतात, इवन त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलचं करतात. मग त्याचबरोबर हे ते जे पडद्यावरती बघतायत की एन्जॉय करण्यासाठी किंवा स्ट्रेस दुःख विसरण्यासाठी ते दारू पितायत, मग मुलं नकळतपणे त्याचं पण एक अनुकरण करायला लागतात. असा एक खूप स्ट्रॉंग संदेश या सगळ्या पिक्चर्स आणि ह्या गोष्टीतून मुलांना मिळत असतो. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं हे एक्सपोजर की मग वेब सिरीज असतील, पिक्चर्स असतील, ह्या सगळ्यातनं मिळतं. मग पालकांच्याही बाबतीत ना, की घरातच ते जर का बघतायत की आपल्याकडे जेव्हा पार्टी असते तेव्हा मग येणाऱ्या पाहुण्यांना दारू दिली जाते, मग पूर्वी फक्त वडील प्यायचे आता आई पण पिते किंवा बायकांना पण आग्रह केला जातो, तर हे एक मुलांना मग ते लहानपणापासून बघत असतात. अलीकडे ना पालकांच्या बाबतीत खूप मी बऱ्याचदा बोलत असते तेव्हा असं ऐकू येतं की पालक काय म्हणतात की मुलांना बाहेर जाऊन त्याचं आकर्षण वाटू नये, त्यांनी काही चुकीचं करू नये म्हणून आम्ही त्यांना घरीच हे इंट्रोड्यूस करतोय. मग घरीच थोडासा मुलगा मोठा झाला, परीक्षा 10वीची झाली वगैरे, की मग त्याला बिअरची टेस्ट देतात. मग त्याला ते म्हणतात की तू बाहेर पिऊ नको, आपणच घरी बिअर पिऊ किंवा इतर दारू पिऊ. पण पालकांना हे माहिती नाहीये ना की मुलगा बाहेर जाऊन काय करणार आहे. पालकच जर का याची ओळख मुलांना करून देणार असतील तर मुलांना वाटतं की ह्याच्यात काही चुकीचं नाहीये, हे हरकत नाहीये करायला. आणि मुलांमध्ये साधारणपणे असं असतं की एक वाहवत जाण्याची प्रवृत्ती असते. एक वेळ असं होऊ शकतं की मोठ्या वयामध्ये कोणी जर का दारू प्यायली पहिल्यांदा तर तो काही काळ सोशल ड्रिंकर राहण्याची शक्यता असते. पण पौगंडावस्थेतली जी मुलं असतात त्या वयात जर का त्यांना दारू किंवा ड्रग्स त्यांनी घेतली तर वाहवत जाण्याची प्रवृत्ती खूप जास्ती असते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक त्या वयामध्ये केला जातो. त्यामुळे मग अचानक एखाद्या दिवशी खूप दारू पिणं हे असू शकतं किंवा पुढे जाऊन व्यसनी बनणं, ॲडिक्ट बनणं हे सुद्धा या वयामध्ये दिसून येतं. हा फार बेसिक प्रश्न आहे, पण खरंच कोणत्याही प्रकारचं व्यसन केल्यामुळं जे तुम्ही म्हणालात की आनंद झाल्यावर किंवा दुःख झाल्यावर सायंटिफिकली आणि सायकोलॉजिकली या व्यसनांचा काही फायदा होतो का, किंवा ह्यानं काय बाबा माझी तात्कालिक का विना इमोशनल स्टेट बदलली असं खरंच घडतं का? कुठल्याही प्रकारचं व्यसन जेव्हा करतात तेव्हा थोड्या वेळासाठी बरं वाटतं, कारण मेंदूवरची जी बंधनं असतात ती सैलावतात आणि मग बरं वाटतं, एक खोटा आत्मविश्वास येतो आणि मग त्यावेळेला तो माणूस मोठ्या मोठ्याने बोलतो किंवा पार्टी असेल तर तो नाच वगैरे करतो की एरवी त्याला खूप लाज वाटत असते ह्या गोष्टीची, किंवा ज्यांना इंग्लिश येत नाही ते इंग्लिश बोलायला लागतात, असा काही गोष्टी आपल्याला दिसतात. पण हा जो इफेक्ट असतो ना तो फक्त सुरुवातीच्या काळात असतो आणि थोड्या वेळासाठी असतो. मग ती जेव्हा उतरते तेव्हा परत त्यांना पूर्वीसारखाच त्या अवस्थेत जातात किंवा त्यांना हँगओव्हर येतो, त्यांना त्रास होतो की डोकं जड होतं किंवा हातपाय थरथरतात, अजून इतर वेगळ्या प्रकारचा त्रास होतो. आणि मग त्यांना असं वाटतं की जर का मी परत दारू प्यायली किंवा ते व्यसन केलं तर मग माझा हा त्रास जाईल. आणि मग असं हळूहळू होत ते त्या एका सायकलमध्ये सापडतात. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की दारूमुळे मिळणारा जो आनंद आहे तो खूप क्षणिक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत द्यायला लागते. जर का ते व्यसनाधीन झाले तर त्यांचं शारीरिक प्रचंड नुकसान, मानसिक नुकसान, करिअरचं नुकसान होऊ शकतं, पैसे खूप खर्च होतात, त्यांच्या कुटुंबावरती याचा दुष्परिणाम होतो. तर क्षणिक आनंदासाठी ही खूप मोठी ते किंमत देत असतात. हा त्यांनी एक विचार करायला पाहिजे. किंवा दुसरं जे तुम्ही म्हणालात की स्ट्रेस जातो का, तर स्ट्रेसच्या बाबतीत पण तात्पुरता विसरला जातो, पण स्ट्रेसचं जे कारण आहे ते कारण घालवण्यासाठी ते काहीच प्रयत्न करत नाही. आता मुक्तांगणमध्ये तर मी खूप अशी उदाहरणं ऐकत असते. कोणीतरी असं मध्यंतरी सांगत होतं की मला खूप कर्ज होतं, मग सारखं ते आर्थिक प्रॉब्लेम माझ्या डोक्यात असायचे आणि म्हणून मग मी ते विसरण्यासाठी मग मी दारू प्यायला लागलो.
मग अर्थातच आम्ही त्याला विचारलं ना की मग तुझा प्रॉब्लेम गेला का. तर उलट त्याचा जो आर्थिक प्रॉब्लेम होता तो अनेक पटीने वाढलेला होता. ह्याच्या जे पैसे तो खर्च करू शकत होता कर्ज फेडण्यासाठी त्याची तो दारू पित होता. किंवा मग पुढे त्याच्या नोकरीवरती परिणाम झाला, नोकरी गेली, कर्ज वाढलं. तर प्रत्येक माणूस जे कारण सांगत असतो की मला अमुक एक प्रकारचा स्ट्रेस आहे, त्यांनी खरंच हा विचार करायला पाहिजे की दारू पिऊन ते माझं जे मूळ कारण आहे स्ट्रेसचं ते जातंय का ते वाढतंय. तर त्यांच्या लक्षात येईल की स्ट्रेस हा खूप वाढत असतो, खूप वेगवेगळ्या समस्या ह्या गोष्टीमुळे निर्माण होत असतात. अशी एक रिॲक्शन सोशल मीडियावरती सतत दिसली, इंग्लिश हिंदी मराठी तिन्ही सोशल मीडिया बघताना. विशेषतः जे अप्पर मिडल क्लास आणि जे वेल टू डू लोक आहेत की आम्ही हे नियमात करतो, सगळं करतो, हजारांमधला एक किंवा 100 मधला एक कोणीतरी सोशल ड्रिंकिंगकडून व्यसनाकडे जातो, तर मग सगळ्या ह्याच्यावरती बदनाम करू नका, किंबहुना ती आता आमच्या लाईफस्टाईलची गरज बनली. जरी आयडियली तुम्ही म्हणत असाल की पिऊ नये, हे करू नये, ते करू नये, पण नाऊ दिस इज पार्ट ऑफ आवर लाईफस्टाईल, आता आम्ही काय करू ते सांगा. तर ह्या स्टेटमेंट्स बद्दल काय म्हणणार तुम्ही? जागतिक आरोग्य संघटना नेहमीच या विषयावरती संशोधन करत असते की सोशल ड्रिंकर्स मधले किती लोक पुढे जाऊन अल्कोहोलिक बनतात. तर साधारणतः 1998 साली जेव्हा हा रिसर्च केला गेला तेव्हा असं दिसलं की 100रातले 3 लोक पुढे जाऊन अल्कोहोलिक बनतात. म्हणजे तसं प्रमाण तेव्हा कमी होतं. मग हळूहळू काही वर्षांनी जेव्हा हे संशोधन ते करत गेले तेव्हा हे दिसून आलं की हे प्रमाण वाढत चाललंय. आणि काही वर्षांपूर्वी हे प्रमाण जवळजवळ 13% आलेलं होतं. आणि कोविड नंतर त्यांनी असं सांगितलं की हे प्रमाण आता 25% गेलेलं आहे. म्हणजे 100 जे सोशल ड्रिंकर्स आहेत की जे कधीतरी पार्टीत पितात त्यातले 25 लोक पुढे जाऊन हे अल्कोहोलिक बनतात. आणि परत सोशल ड्रिंकर्सची संख्या वाढतीये, त्यामुळे अल्कोहोलिकची संख्या सुद्धा आता खूप वाढायला लागलेली आहे. आता आपल्याला हे कळायला काहीच मार्ग नसतो की समजा एखादा माणूस आता सोशल ड्रिंकर झालाय, कधीतरी तो प्यायला लागलाय, तर तो सोशल ड्रिंकरच राहणार आहे का पुढे जाऊन तो अल्कोहोलिक बनणार आहे, हे आता कळायला कुठलीच टेस्ट नाहीये. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचं असं म्हणणं आहे की सोशल ड्रिंकिंग सुद्धा खूप घातक आहे. ते सुद्धा खरं तर तुम्ही करू नका, कारण प्रमाण जरी तुमचं कमी असेल तरी शरीरावर होणारे दुष्परिणाम तर होतातच आहेत, किंवा बाकी तुमच्या करिअरवर, तुमच्या फॅमिली लाईफवर प्रमाण जरी कमी असलं तरी दुष्परिणाम तर होतच असतात. हाच मुद्दा आहे की विशेषतः IT मध्ये वर्क स्ट्रेस असतो आणि मग त्या सगळ्या गोष्टीतनं विकेंड पार्टी ही सगळी संकल्पना आली, पब कल्चर आलं, सर्वच महानगरात आहे, बेंगलोरमध्ये आहे, पुण्यात आहे. तर एक प्रॅक्टिकल प्रश्न असा आहे की मी सोशल ड्रिंकरहून अल्कोहोलिककडे चाललोय, हे या लोकांनी ओळखायचं कसं जेणेकरून ते स्वतःला कंट्रोल करू शकतील आणि स्वतःच्या आजूबाजूंनाही या सगळ्यातनं थांबवू शकतील? अशा बऱ्याच टेस्ट पण उपलब्ध आहेत की इंटरनेटवरती काही सर्च केला तर एक DOST म्हणून टेस्ट आहे. अशा बऱ्याच टेस्ट असतात की त्याच्यामध्ये एक प्रश्नावली असते आणि त्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की आपल्याला किती मार्क्स त्याच्यामध्ये मिळत आहेत. मी काही उदाहरणं सांगते की कशा प्रकारचे प्रश्न असतात. तर आम्ही जी मुक्तांगणमध्ये वापरतो त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही जे दारू पिता त्याच्यामुळे तुमच्या घरातल्या लोकांना असं वाटतंय का की तुमचं जरा प्रमाण वाढायला लागलंय, त्याचा तुम्हाला त्रास होतोय का? हा एक पहिला प्रश्न आहे. मग इतर असे काही प्रश्न आहेत की पूर्वीपेक्षा तुमचं प्रमाण वाढलंय का, पूर्वीपेक्षा तुमचे ऑकेजन्स वाढलेत का, की पूर्वी तुम्ही कधीतरी महिन्यातनं एकदा पित असाल, आता ते आठवड्यातून एकदावर आलंय का, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला त्रास होतो का. अशी साधारण 20 प्रश्नांची ती प्रश्नावली आहे. आणि याच्यामध्ये असं आहे की यातल्या एका जरी प्रश्नाचं उत्तर हो असलं तरी धोका आहे, तुम्ही कदाचित अल्कोहोलिक बनू शकता. तर पहिला प्रश्न मी जो सांगितला ना त्याचं जनरली उत्तर हो असतं की जर का तुमचं प्रमाण वाढत असेल तर. कारण त्या माणसाला हे लक्षात येत नाही की माझं प्रमाण वाढतंय, पण त्याच्या घरातल्या लोकांना किंवा जवळच्या मित्रांना हे आधी लक्षात येतं की ह्याचं पूर्वी प्रमाण खूप कमी होतं, आता वाढतंय. आणि असं होतं की ते जेव्हा त्याला सांगायला लागतात की अरे तू जरा कमी कर, प्रमाण वाढतंय, तेव्हा त्याला ते अजिबात आवडत नाही
आणि मग तो चिडचिड करतो. तर एखादा माणूस जर का घरातल्यांनी टोकल्यावर चिडचिड करत असेल तर त्याला स्वतःलाच हे समजायला हरकत नाही की त्याचं पिणं कुठेतरी धोकादायक अवस्थेकडे जातंय. फार पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी असं होतं की सायकोलॉजिस्टकडे जाणं हा स्टिग्मा होता. आता इव्हेंच्युअली समाज असा बदललेला दिसतो की सायकोलॉजिकल हेल्प घेणं मानसिक ताणासाठी हे आता मान्य झालंय, त्याचा स्टिग्मा कमी होताना दिसतो. असं मात्र व्यसनांबाबतीत दिसत नाही. एखाद्या व्यक्तीला जरी जाणवत असेल की आपला कंट्रोल गेलाय तरी त्याच्याबद्दल तो प्रोफेशनल हेल्प घेतल्याचं फारसं ऐकिवात नाही, किंबहुना ते टाळलं जातं. तर ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हा, म्हणजे पूर्वी तो स्टिग्मा होताच की कोणाला जर का आपण सुचवलं की तुझं जरा डिप्रेशन वाढतंय किंवा चिडचिड होतीये तर तू सायकोलॉजिस्टकडे का नाही जात, तर मग त्यांचं म्हणणं असायचं की मी काय वेडा आहे का. इवन कुटुंबियांना पण असं वाटायचं की तो काय वेडा आहे का, त्याला अशी काही मदत घ्यायची काही गरज नाहीये. आता थोडासा अवेअरनेस वाढतोय की लोकांना असं वाटतंय की असा काही प्रॉब्लेम असेल तर मदत घ्यायला हरकत नाही. पण हा स्टिग्मा अजून व्यसनाच्या प्रश्नाबद्दल आहे असं बरेचदा दिसून येतं. कारण ना मुख्य कुटुंबियांना पण हे खूप लाज वाटत असते की माझा नवरा किंवा माझा मुलगा दारू पितोय किंवा ड्रग्ज घेतोय, हे समाजामध्ये कळलं तर कसं होईल, आमची समाजामध्ये नाचक्की होईल, ही एक खूप भीती असते, एक खूप त्यांना लाज वाटत असते. त्यामुळे व्यसनाचा जो आजार आहे ना त्याला असं म्हटलं जातं की हा एक डिनायलचा आजार आहे, नाकारण्याचा आजार आहे. की व्यसनी व्यक्ती पण कधीच कबूल करत नाही, त्याला कधी कधी मनातनं कळत असतं की माझं प्रमाण जरा वाढतंय किंवा त्याच्यामुळे होणारा त्रास वाढतोय, पण तो खूप असं एक समर्थन करतो की मी खूप थोडंच पितो हा आणि मला माहितीये की कधी थांबायचं. आणि त्यामुळे त्याचा स्वीकार सुरुवातीच्या अवस्थेत कधीच नसतो. त्यामुळे मदत खूप उशिरा घेतली जाते. आणि हेच आपण बघतो की अशाच प्रकारचं डिनायल हे कुटुंबियांमध्ये सुद्धा दिसतं की ते पण खूप जस्टिफाय करतात की त्याचा कंट्रोल आहे, तो हवं तेव्हा बंद करू शकतो, किंवा आजकाल सगळेच तर पितात, मित्रांनी पाजली असेल वगैरे. तर कुटुंबीय सुद्धा आपण असं बघतो की नाकारत असतात त्याचा आजार. आणि मग जेव्हा ते प्रमाण खूप वाढतं त्याचा त्रास कुटुंबाला सुद्धा व्हायला लागतो किंवा नोकरीवरती काही प्रॉब्लेम यायला लागतात, तेव्हा मग ते ह्या गोष्टीचा स्वीकार करतात की हो त्याला व्यसनाची समस्या आहे आणि मग ते मदत घ्यायला तयार होतात. आणि हेच रुग्णाच्या बाबतीत पण आपण बघतो की जेव्हा एखादा काहीतरी धक्का बसतो, ज्याला असं म्हणतात की ते रॉक बॉटमला जातात, की असं नोकरीच गेलीये किंवा काहीतरी खूप मोठा शारीरिक प्रॉब्लेम झालाय, मग डॉक्टरनीच सांगितलं की आता थांबवली नाहीस तर काही खरं नाही तुझं, असा जेव्हा धक्का बसतो तेव्हा ते स्वीकार करतात की हो मला व्यसनाची समस्या आहे आणि मला ह्याच्यासाठी मदत घेतली पाहिजे. असं काही होतंय का की लवकर एक्सपोजर मिळाल्यामुळं ह्याची चेन तयार होती का? म्हणजे मी आधी एक्स प्यायचो मग यूज टू झालो, असे कोरावरती वगैरे वाचताना दिसतं. मग कपॅसिटी त्यात मला हाय मिळेना म्हणून मी पुढचं, मग अजून कुठली तरी ड्रिंक, मग अजून ड्रिंकनं भागेना म्हणून स्मोक, मग स्मोकनंही माझं काय हाय मिळेना म्हणून ड्रग्स. ही जी चेन आहे ही चेन नक्की कशी काम करते आणि लवकर एक्सपोज झाल्यामुळं ह्या चेनच्या पुढंपर्यंत जायचा धोका वाढतो का? तर साधारण असं दिसून येतं की कुठल्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेची सुरुवात ही सिगरेटपासून होते किंवा तंबाखूयुक्त पदार्थांपासून. त्याला गेटवे ड्रग म्हटलं जातं की सुरुवात त्याच्यापासून. आणि मग समजा एखादा 8वी-9वीतला मुलगा असतो, तो सिगरेट ओढतो आणि मग त्याला त्याचं बरं वाटायला लागतं, म्हणजे खोटा आनंद त्याच्यामुळे मिळायला लागतो. आणि मग 11वी-12वीत गेल्यानंतर मग एखादी पार्टी असते की परीक्षा संपलीये, मग सगळे म्हणतात की चला आपण दारू पिऊ आणि मग दारू सुरू होते. अलीकडे असं दिसून येतं की मग त्यांना दारू सुद्धा खूप कमी एक ड्रग आहे असं वाटतं. एक असा मुलगा आमच्याकडे ऍडमिट होता आणि मग काहीतरी मी त्याच्याशी बोलत होते आणि मग मी त्याला म्हटलं की मग तुम्ही पार्टीमध्ये सगळेजण दारू पित असाल ना, तर तो हसायला लागला. म्हणजे त्याला असं वाटलं मी किती बाळबोध प्रश्न त्याला विचारतीये. तर तो म्हणाला की आता आमच्यासाठी दारू बिरू म्हणजे सॉफ्ट ड्रिंक सारखी असते, ती तर आम्ही नेहमीच पितो, आता आम्ही पार्टीमध्ये ड्रग्ज घेतो त्यांनी आम्हाला खरी किक येते. तर त्यामुळे असंच आता लोकांना वाटायला लागलंय की दारूला आता दारू हा एक प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा एक ड्रग आहे हे आता कोणाला वाटतच नाही, इतकं ते कॉमन झालेलं आहे. त्यामुळे मग दारूमुळे नशा येत नाही, मग इतर वेगवेगळी जसं गांजा किंवा इतर अजून काय काय वेगवेगळ्या प्रकारची ड्रग्ज ती सुद्धा पार्टीमध्ये घेतली जातात. आणि नेहमी कसं असतं की मेंदूला
एखाद्या विशिष्ट प्रमाणाची जेव्हा सवय होते तेव्हा त्यांना मग नशा येत नाही. सुरुवातीला समजा पार्टीमध्ये अगदी एक पेग त्यांनी घेतली आहे आणि त्याला नशा आली, मग काही वेळ तो जेव्हा एक पेग पितो तेव्हा मेंदूला सवय झाली, मग एक पेगनी काही किक वगैरे येत नाही, मग तो प्रमाण वाढवतो आणि मग असं करत करत बरेचदा होतं की मग हार्ड ड्रिंक्सकडे ते जातात, मग त्यांनीही नशा येत नाही, मग ते ड्रग्सकडे ते वळायला लागतात. तर असं ते वाढत वाढत ते जातं आणि मग प्रमाण पण वाढतं. जे फक्त संध्याकाळी वगैरे असेल तर ते दिवसा पण येतं, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी वाढते, इंटेन्सिटी वाढते, असं ते वाढत वाढत जातं. एकूण जेव्हा आम्ही ह्यांच्या मानसिकतेचा विचार करतो, विशेषतः यंगस्टर्सच्या, तेव्हा असं दिसतं की आनंद खूप हवा असतो, पण तो ताबडतोब हवा असतो. इमिजिएट ग्रॅटिफिकेशन अशी सध्या एक खूप प्रवृत्ती होताना दिसतीये. आनंद मिळवण्यासाठी कष्ट वगैरे करायचे नसतात, थांबायचं नसतं, ते लगेच त्यांना हवा असतो. आणि मग हीच एक गोष्ट अशी आहे, दारू किंवा ड्रग्स, जी ताबडतोब हाय देऊ शकते. व्यायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला माहिती आहे की संगीत ऐकून, व्यायाम करून आपल्याला आनंद मिळतो, डोपामाइन रिलीज होतं, पण ते खूप हळूहळू होतं. किंवा एंडोर्फिन्स जे रिलीज होतात व्यायाम केल्यानंतर, ते थोड्या वेळाने होतात, लगेच नाही होत. मग तेवढी वाट बघण्याची यांची तयारी नसते. ती झटपट आनंद जो आहे तो दारू ड्रग्जमध्ये आहे किंवा इंटरनेटवरचे गेम खेळण्यामध्ये आहे, जुगार खेळण्यामध्ये आहे, तर तो त्यांना हवा असतो. याच्यात असा एक फॅक्टर दिसतो का की विशेषतः महानगरांमध्ये वेगवेगळ्या शहरातनं मायग्रंट लोक खूप येतात, शक्यतो नोकरीसाठी येतात, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी येतात शिक्षण झाल्यावर. मग घरामध्ये विशेषतः छोट्या शहरांमध्ये असं फ्रीडम नसतं, या विषयाची चर्चा होतानाही निगेटिव्ह चर्चा होती. मग आता आपण महानगरात आलोय तर ट्राय करून बघू, आपल्याला मिळालेला हा फ्रीडम आहे आणि आपण आता केपेबल आहोत, कारण आपल्याला तेवढी आर्थिक सक्षमता मिळालेली आहे, तशी परिस्थिती तयार झाली आहे. म्हणून मग या सगळ्याचा जो इच्छा आहे ही महानगरांमध्ये वाढताना दिसते का, ज्याचा उल्लेख आता सगळीकडं पब कल्चर, पार्टी कल्चर म्हणून केला जातो? जेव्हा एखाद्या छोट्या खेड्यातला किंवा छोट्या गावातला मुलगा किंवा मुलगी जेव्हा मोठ्या शहरात येतात, तर तेव्हा पहिलं त्यांना जे तुम्ही म्हणालात की फ्रीडम, तो फ्रीडम ते खूप हवंसं वाटतं. आणि घरामध्ये असं असतंच ना की खूप काही बंधनं असतात, मग इथे आल्यानंतर ते एक फ्रीडम त्यांना एन्जॉय करायचं असतं. आणि असंच एक आपल्याकडे समीकरण झालंय की फ्रीडम म्हणजे हे या गोष्टी सगळ्या करा, आणि मग ते सुरू होतं, पहिलं निमित्त ते असतं. मग इथे आल्यानंतर थोडं ऍडजस्ट व्हायला प्रॉब्लेम्स येतात काही वेळा, किंवा ते शिकत असतील तर तो अभ्यासाचा ताण असतो, नोकरी करत असतील तर नोकरीवरचा स्ट्रेस असतो. मग हे दुसरं निमित्त मिळतं की स्ट्रेस आहे, मग तो स्ट्रेस कमी करण्यासाठी आम्हाला ते करायचंय. आणि आईवडिलांना तर काही माहिती नसतं की मुलं इथे काय करतायत. नोकरीसाठी आलेली असतील तर पैसा असतो त्यांच्याकडे. आणि अजून एक महत्वाचं की हे सगळीकडे उपलब्ध आहे ना, की तुम्ही जाल तिकडे तुम्हाला बार, पब्स या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा असं सगळं हे पार्ट्या करणारे मित्र आहेत. तर या सगळ्याच गोष्टी इथे आल्यानंतर एकत्र येतात आणि मग त्याच्यामुळे मग हे सगळं सुरू होतं आणि मग ते वाढू शकतं पुढे. जसं आपण तरुणाईबद्दल बोललो, तशी एक महत्वाची चर्चा पेरेंट्स मध्ये आहे की आपला मुलगा त्यात नाही ना. सगळ्याच पालकांना वेळ नाही आहे, त्यांचे करिअर्स आहेत, मोबाईलमुळं वेळ कमी मिळतो आणि जास्तीत जास्त चांगल्या शाळेत आपल्या पाल्याला घालावं ही सगळ्यांचीच अपेक्षा असते. त्यामुळे जसा इन्कम वाढतो तसं अधिकाधिक मोठ्या शाळेमध्ये पाठवलं जातं मुलांना, वेगवेगळ्या कल्चर्सच्या. तर ही पेरेंट्सनी कसं बघितलं पाहिजे याच्याकडं, आपला मुलगा त्यात नाही असं म्हणून किंवा अशी स्वतःची समजूत घालून थांबलं पाहिजे का, त्याच्या काही बेसिक चाचण्या आहेत, काय करायला हवं? लहान वयातली मुलं जेव्हा व्यसनाकडे वळतात तेव्हा ना मला नेहमी असं दिसून येतं की पालकांचा खूप मोठा रोल असतो. खूप काही गोष्टी कमी पडत असतात पेरेंटिंगमध्ये किंवा इव्हन चुकत असतात. एक तर असं असतं की संवादाचा अभाव असतो, चुकीच्या पद्धतीचा संवाद असतो. तर मुलांनी व्यसनाकडे वळू नये असं आपण सगळ्याच पालकांना वाटतं. तर आपण आपलं एक कम्युनिकेशन कसं आहे ते आधी तपासून बघायला पाहिजे. आणि मला माहिती आहे की आपण वेळ जास्ती नाही देऊ शकत ना, की आपण सगळेच बिझी असतो. तर क्वालिटी टाईम ही पण एक संकल्पना आहे.
पूर्ण सगळा वेळ तो मुलांसाठी. आणि मग कम्युनिकेशन म्हणजे नुसत्या गप्पाच नाही मारायच्या आहेत ना. मग आपण बोर्ड गेम्स खेळू शकतो, काहीतरी एकत्र वाचू शकतो, एकत्र संगीत ऐकणं, फिरायला जाणं, व्यायाम करणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा एक संवादाला एक पोषक गोष्टी असू शकतात. पालकांचं कसं असतं, नको त्या गोष्टीमध्ये ना खूप संवाद साधायला बघतात आणि मग तो संवाद न होता एक विसंवाद होतो. अलीकडे पालकांना काय महत्वाचे त्यांचे विषय असतात की आपल्या मुलांनी केस कसे वाढवले, टॅटू केलाय वगैरे, या सगळ्या गोष्टी. तर आम्ही नेहमी सांगतो ना की मुलांच्या फॅशन्स वगैरे या खूप छोट्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीवरती तुम्ही जर का त्यांच्याशी वाद घालत बसलात तर मग महत्वाच्या गोष्टींना तुम्ही कधी वेळ देणार आहात, किंवा मग त्याच्यामुळे काय होईल, त्याचं आणि तुमचं नातं चांगलं राहत नाही आणि मग तो महत्वाचे जे विषय आहेत त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलतच नाही. आणि मग पालकांनाही काही विषय टाळायचे असतात की ड्रग्ज आणि सेक्स या दोन्ही गोष्टींबद्दल मुलांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते आणि पालक तर मोकळेपणाने बोलत नाहीत. आणि मग मुलं चुकीच्या मार्गाने याच्याबद्दल माहिती मिळवत असतात की मित्रांकडनं नाहीतर इंटरनेटवरनं, तिथेही बरीचशी चुकीची माहिती असते. आणि मग मुलांना तिथे चुकीची माहिती मिळते ना की हे करणं चांगलं किंवा गांजा ॲडिक्टिव्ह नाहीये वगैरे, ही सगळी चुकीची माहिती मिळते आणि मग मुलं त्या गोष्टी ट्राय करायला लागतात. तर पालकांना आम्ही नेहमी सांगतो की ह्या लपवायच्या गोष्टी नाहीयेत, तर लहानपणापासूनच मोकळेपणाने बोलायचे हे विषय आहेत की ड्रग्ज आणि सेक्स, तर तुम्ही मोकळेपणाने बोला, म्हणजे मुलं प्रश्न विचारतील किंवा तुम्ही योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोचवू शकता. तर कम्युनिकेशन पाहिजे, ते चांगलं पाहिजे. अजून एक गोष्ट की आपण एक पालक म्हणून आपण कशा प्रकारचा आदर्श मुलांपर्यंत ठेवतोय हे पण बघणं आवश्यक आहे. आपणच जर का दारू पितोय, सिगरेट ओढतोय, तर मग मुलं ते करणारच आहेत, आपण त्यांना नाही म्हणूच शकणार नाही. आमच्याकडे कित्येक पालक मुलांना घेऊन येतात आणि सांगतात की आता त्याला सांगा की तो सिगरेट ओढायला लागलाय. आणि मुलांशी बोलायला लागल्यावर पहिलं मुलं आमच्याशी हेच बोलतात की त्यांना सांगा आधी, ते सिगरेट ओढतात. मग एकतर पालक मला असं म्हणाले होते की मग तुम्ही त्याला सांगा ना, मी 13व्या वर्षी सिगरेट नव्हतं ओढत, मी नोकरी लागल्यावर ओढायला लागलो. तर मुलं पालक जे सांगतायत ते ऐकून शिकत नसतात, तर पालकांच्या वागण्याकडे बघून मुलं शिकत असतात. त्यामुळे एक वाक्य ना मला अतिशय आवडतं की आपल्याला जे वाटतंय आपल्या मुलांनी करावं ते पालक म्हणून आधी आपण करायला पाहिजे, तरच मुलं ते करतील. आपल्याला वाटतंय ना आपल्या मुलांनी रोज व्यायाम करावा, तर आपण तो करायचा. आपल्याला वाटतंय ना मुलांनी स्क्रीन टाइम कमी करावा, तर आपण स्क्रीन टाइम कमी करायचा. आपल्याकडे बघूनच मुलं शिकत असतात. यात जी पालकांची कुचंबणा होताना दिसती काहींच्या बाबतीत, ते अशा टाबूतनं आलेलं असतात की त्यांच्या पाठीमागच्या पिढीची शिस्त आणि मुलाला द्यायचा फ्रीडम. मग हे बोलायचं कसं, आणि मला मिळालं नाही म्हणून तुला दिलं. दुसरी गोष्ट, पालक जे आत्ता आहेत ते कदाचित IT चं आउटकम आहेत किंवा ग्लोबल कल्चरचं आउटकम आहेत. IT म्हणणं चुकीचं आहे की त्यांनी हे पहिल्यांदा अनुभवलं आणि म्हणून ते एन्जॉय करत होते, पण आता त्यांना मुलांना द्यायचं नाही. तर ही जी कुचंबणा आहे की आयदर दे एक्सपिरियन्स्ड इट फॉर द फर्स्ट टाइम फॉर व्हरायटी ऑफ रिझन्स, अमेरिकेत गेले असतील, परदेशात गेले असतील, पण मुलांना द्यायचं नाही. आणि दुसरं, बोलायला अडचण होती कारण त्यांच्यावरचे संस्कार. तर ह्या डायलेमाचं काय करायचं? पालकांना बरेचदा असं वाटत असतं की मला जे लहानपणी मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे. मला ब्रँडेड शूज नाही मिळाले, ब्रँडेड कपडे नाही मिळाले, तर ते सगळं मी माझ्या मुलांना द्यायला पाहिजे. मग मुलाच्या तोंडून शब्द बाहेर पडायचा अवकाश, त्याला ती वस्तू लगेचच मिळालेली असते. तर हे खूप धोक्याचं आहे. याच्यामुळे आपण वाट बघण्यातला जो आनंद असतो त्याचा अनुभव आपण मुलांना देत नाहीये. उलट ना मला तर नेहमी असं वाटतं, मला लहानपणी काय करायला मिळालं ते मी माझ्या मुलांना त्याची ओळख करून द्यायला पाहिजे. की मी आजी आजोबांकडे खेड्यात जात होते लहानपणी, नदीमध्ये पोहत होतो आम्ही, शेतामध्ये जाऊन झाडांवरती चढत होतो. तर ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना जास्ती द्यायला पाहिजेत. आपल्याला काय मिळालं नाही ह्याच्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीतला कसा आनंद असतो तो आपल्याला मुलांना इंट्रोड्यूस करता आला पाहिजे. याच्या मागे खूप मोठं कारण असं आहे की ज्याला आता खूप महत्त्व आलेलं आहे, ज्याला म्हणतात
की भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. तर ह्याची सुरुवात कशी झाली की जो गोलमन म्हणून सायकोलॉजिस्ट होता, त्यांनी ही जी कन्सेप्ट पुढे आणली, तर त्यांनी हाच प्रयोग केला होता की काही लहान मुलांवरती त्यांनी हा प्रयोग केला. त्यांनी मुलांना असं सांगितलं की मी तुम्हाला काहीतरी एक काम देतोय, ते काम तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला मी 2 स्वीट्स देईन, पण हे काम तुम्हाला आत्ता काम न करता तुम्हाला ते स्वीट लगेच हवं असेल तर मात्र मी तुम्हाला ते एकच देईन. तर काही मुलं होती, ते म्हणाले की हां मला एकच स्वीट पाहिजे पण मला आत्ताच पाहिजे. पण काही मुलं मात्र थांबले, त्यांनी ते टास्क पूर्ण केलं आणि मग 2 स्वीट्स त्यांनी ते मिळवले. आणि मग जेव्हा लॉंग टर्म अभ्यास करण्यात आला ह्या मुलांचा, तेव्हा ज्या मुलांनी थांबायची तयारी दाखवली होती त्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली होती असं दिसून आलं. तर आपण जेव्हा मुलांना ताबडतोब एखादी गोष्ट मिळवायची सवय लावतोय तेव्हा आपण त्यांची भावनिक बुद्धिमत्ता कमी करत असतो ऍक्च्युली. हे पालकांनी विचारात घ्यायला पाहिजे. आणि अलीकडे तर असं दिसतं की तुमचं यश किंवा तुमचं समाधान या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा इंटेलिजन्स किती आहे, तुम्ही आयुष्यात किती यशस्वी होणार आहात तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या नातेसंबंधांमध्ये किंवा एकूणच समाधानामध्ये, याच्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता महत्वाची नाहीये, तर तुमची भावनिक बुद्धिमत्ता जास्ती महत्वाची आहे असं दिसून येतं. आपण व्यसनांविषयी बोलतो त्यावेळेला ज्याचे सोशल आणि हेल्थवरती इश्यू आहेत इमिजिएट अशांविषयीच बोलतो. एखादी घटना जशी आत्ताची घडली त्याविषयी बोलतो. पण ज्याला आपण याच्या खालचे सटल असं म्हणू अशा एक प्रकारच्या व्यसनांची चर्चा होती, ती म्हणजे एकतर स्क्रीन, त्याच्यातनं गेमिंग आणि त्याच्यातनं उपलब्ध असणारा ॲडल्ट कंटेंट. तर कदाचित एखाद्या पालकाला हे कसं समजून घेता येईल की आपलं पाल्य या पुढच्या टप्प्यांकडे म्हणजे दारू सिगरेटकडे गेलेलं नाही पण या खालच्या व्यसनांच्यात आहे आणि मग ते चालू दे एक वेळ, हे इकडे तर जात नाही ना असाही एक विचार होतो. ह्याच्याकडे कसं बघतो? बऱ्याच पालकांच्या बाबतीत हे दिसून येतं की आपण दमून भागून ऑफिसमधनं आलोय आणि मग त्या मुलांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. मग आपण तर दमलेलो असतो, मग फोन दिला त्याच्या हातात की खेळ गेम किंवा TV बघ, कम्प्युटरच ऑन करून दिला आणि मग मुलांना त्याची पुढे सवय लागायला लागते. इवन अगदी छोटी बाळं असतात, तर बाळं नीट जेवत नाहीत, मग समोर स्क्रीन आणि मग त्याला भरवायचं, मग ते बाळ किती खातंय ह्याच्यावरती काहीच कंट्रोल राहत नाही. तर पालकांनी स्वतःला आपल्याला पर्याय म्हणून स्क्रीन हे कधीच करायला नको. तुम्हाला थोडा पेशन्स ठेवायलाच लागतो. मुलांसाठी क्वालिटी टाइम आपल्याला द्यायलाच लागतो. मुलांना भरवताना आपल्याला त्याला काऊचिवच्या गोष्टीच सांगायला लागतील किंवा आपण ऑफिसमधनं येतो आणि खूप दमलेलो असतो तरी पण मुलाला सांगायला लागेल की ठीक आहे 5-10 मिनिटं थांब, मग मी तुझं सगळं ऐकणार आहे. त्याला लगेच स्क्रीनचं उत्तर द्यायला नको. आपण पालक सुद्धा बरेचदा असं करतो की आपली पण एंटरटेनमेंट आपण फक्त स्क्रीनवरती अवलंबून ठेवतो. मग मुलं ते सुद्धा करू शकतात, आपलं अनुकरण करू शकतात. तर आपण आता 3 शब्द लक्षात घ्यायचे, यूज, मिसयूज आणि अब्यूज. वापर, गैरवापर आणि नाहीतर व्यसन. की आपल्याला स्क्रीन कशासाठी लागतो, तर आपणच यादी करायची आहे की कामासाठी लागत असेल, शॉपिंगसाठी पण लागतो, थोडंफार एंटरटेनमेंटसाठी लागतं. मग त्याचं आपण एक ठरवायचं की त्याला किती वेळ द्यायचा आहे. त्याच्यापेक्षा आपण जास्ती वापरायला लागलो तर आपण गैरवापर करतोय, मिसयूज करतोय आणि मिसयूजच करत राहिलो तर त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होईल. तर आपण पालक म्हणून आणि आपल्या मुलांशी सुद्धा आपण ह्या बाबतीमध्ये संवाद साधू शकतो. आम्ही तर सगळ्यांना असं सुचवतो की प्रत्येक कुटुंबाचे स्क्रीन वापराचे काही नियम असले पाहिजेत आणि ते मुलांवर लादायचे नाहीयेत, तर पालकांनी आणि मुलांनी एकत्र बसून ते ठरवायचे, ज्याच्यामध्ये मुलांनाही सांगता आलं पाहिजे की असा नियम आपण करायचा आहे. की एक छोटा नियम असा की समजा रात्री 9 नंतर कोणीच स्क्रीन बघायचा नाही, कारण आपल्याला माहिती आहे की झोपायच्या आधीपर्यंत आपण बघत राहिलो तर आपल्या झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अजून एखादा नियम असा करता येईल की जेवताना कुठलाच स्क्रीन नको, गप्पा मारत जेवायचं. असे काही नियम जर का कुटुंबाने ठरवले तर आपण वापर करू, आपण त्याचा गैरवापर नाही करणार. शेवटच्या प्रश्नाआधीचा पेनल्टिमेट प्रश्न थोडासा टँजंट आहे. आपण कायम म्हणतो की कल्चर बदललं गेल्या 30 वर्षामध्ये आणि म्हणून हे सगळे लाईफस्टाईलचे इश्यू तयार झालेत. पण एक वृत्तपत्राचं कात्रण व्हायरल झालं 2 दिवसापूर्वी की 94-95 साली पण पुण्यामध्ये आंदोलन झालेलं की पब बंद करा, पब संस्कृती वाढते. म्हणजे हा प्रश्न निदान गेली 30-35 वर्ष कमी अधिक इंटेन्सिटीनं आहे महानगरांमध्ये तरी.
मुक्तांगणी संस्था गेली कित्येक दशकं काम करते. तुमचा काय अनुभव आहे की गेल्या काही दशकांमध्ये काय नक्की फरक पडले तुमच्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये, तुमच्याकडं काउन्सिलिंगला येणाऱ्या, ओपीडीला येणाऱ्या लोकांमध्ये, आणि कशा प्रकारे या विषयामध्ये समाज बदलला? व्यसनाधीनतेचं प्रमाण तर वाढतानाच आम्हाला दिसतंय. खरं तर जेव्हा पु ल देशपांड्यांनी मुक्तांगणचं उद्घाटन केलं तेव्हा ते असं म्हणाले होते की असा एक दिवस येऊ दे की आपल्याला मुक्तांगण बंद करता आलं पाहिजे आणि मग आपण ह्या जागी एक सांस्कृतिक केंद्र निर्माण करू. पण तसं झालं नाही, ते वाढतच गेलं. मुक्तांगणच्या बाबतीत म्हणायचं तर आमच्याकडे आम्ही सुरुवात केली 15 बेड्सचं सेंटर म्हणून आणि आता 150 बेडचं झालंय आणि तरी सुद्धा अजून लोक येतच असतात. त्यामुळे हे एक चित्र मला वाटतं की एक महत्वाचं आहे. सध्या आम्ही जे ट्रेंड्स बघतो आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये, तर पहिला एक ट्रेंड आहे की जो मी मगाशी त्याच्याबद्दल बोलले की व्यसनाधीनतेचा वयोगट आता कमी व्हायला लागलेला आहे, की अगदी 12-13 ह्या वयोगटातली सुद्धा मुलं खूप यायला लागलेली आहेत. दुसरा एक घातक ट्रेंड की पूर्वी आमच्याकडे फक्त पुरुष रुग्ण असायचे, पण गेल्या 10-1 वर्षापासून महिला सुद्धा खूप येत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये पण आता हे व्यसन वाढायला लागलंय. अजून एक महत्वाचं की वर्तनात्मक व्यसनं आता वाढायला लागली आहेत. म्हणजे हेच की वागण्यातली व्यसनं, की इंटरनेटच्या रिलेटेड जे असतील, स्क्रीन वापर आणि जुगाराचं प्रचंड वाढतंय. आणि मग ह्याच्यामध्ये ऑनलाईन जुगार की ज्याच्यामध्ये लाखो करोडो रुपये घालवणारे रुग्ण आज आता आमच्याकडे ऍडमिशनसाठी येत आहेत. तर ही पण एक खूप घातक गोष्ट आहे. अजून एक म्हणजे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन आता खूप वाढतंय. त्याला एक सामाजिक प्रतिष्ठा यायला लागलीये आणि मुलींमध्ये तर सिगरेट वगैरे या गोष्टी खूपच वाढतायत की त्यांना असं वाटतंय की मी पण आता स्ट्रॉंग आहे किंवा पुरुषांची बरोबरी करायला पाहिजे. तर ह्या चुकीच्या गोष्टीची बरोबरी मुली करतायत. ड्रग्सच्या बाबतीत म्हणाल तर कॅनॅबिसचं म्हणजे गांजाचं प्रमाण खूप वाढतंय. त्याच्यामध्ये खूप गैरसमज असतात मुलांच्या मनात की त्यांना असं वाटतं की अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये किंवा युरोपमधल्या काही देशांमध्ये गांजा हे कायदेशीर आहे, तो इलिगल नाहीये, तर मग ओढायला काय हरकत आहे. पण आपल्या देशात तर नाहीये ना लिगल, बेकायदेशीर आहे. किंवा एक गैरसमज असा असतो की तो ॲडिक्टिव्ह नाहीये, त्याचं कधी मधी आपण ते सेवन करू शकतो. पण हा पण गैरसमज आहे. गांजा खूप हायली ॲडिक्टिव्ह आहे, त्याचे विड्रॉल सिम्पटम्स खूप जास्ती तीव्र असतात. आपल्या एकूणच मेंदूवरती होणारा परिणाम खूप घातक असतो. अजून काही सिंथेटिक ड्रग्सचं प्रमाण खूप वाढतंय की जसं MD वगैरे आहेत. तर असे खूप घातक ट्रेंड सध्या आम्ही बघतोय. शेवटचा प्रश्न, जसं त्या व्यक्तीचं डिनायल मोड, असं तुम्ही म्हणालात की हे डिनायलचं व्यसन आहे, डिनायलचं सिम्पटम आहे, असं एकूणच सोसायटीमध्येही दिसतं की याला उत्तर आहे दारू बंद करा, सिगरेट बंद करा, की असं सांगितलं की तो सल्ला पण डिनाय केला जातो, कारण तो प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेबल नसतो, विशेषतः जर का तुम्ही वेल टू डू सोसायटीत असाल. म्हणून मग अशी घटना घडली की पेपरमध्ये येतं ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका, दारू पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, पण ते ऐकून सोडलं जातं. इन अ वे वी डिनाय दॅट थिंग, कारण ते प्रॅक्टिकली डुएबल नसतं. मग अशा वेळेला ज्यांच्या आयुष्यात आता हा भाग होऊन गेलाय, येणं केनं कारणानं, जे झालं ते झालं, त्यांनी कसं याच्याबरोबर लिव्ह विथ इट राहायचं आहे? व्यसनाधीन असतील तर ते सल्ला घेतील, त्यांचं जे काय असेल ते काउन्सिलिंग होईल. पण जे आता येणं केनं प्रकारे ड्रिंक स्मोक काहीतरी करतात, त्यांनी आता टू लिव्ह विथ इट, ज्यानं त्यांना, त्यांच्या घरच्यांना आणि समाजाला प्रॉब्लेम येणार नाही, अशासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही आधी जे म्हणालात ते खूप महत्वाचं आहे की उपलब्धता कमी असेल तर मग व्यसनाधीन होण्याचं प्रमाण पण कमी असतं. आणि डॉक्टर अभय बंग यांनी या बाबतीत खूपच संशोधन केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या गडचिरोलीमधल्या कामावरनं हे दाखवलेलंच आहे. तर बंद तर करता येत नाहीये, पण निदान नियम तरी पाळा, असं एक मला पहिलं सांगावंसं वाटतंय. आणि ते सगळ्यांनीच, म्हणजे की म्हणजे पोलिसांनी त्यांच्यासाठीचे जे असतील, पबवाल्यांनी, महानगरपालिका, ॲटलिस्ट नियम पाळले तरी ह्याचं प्रमाण किंवा ह्याच्यामुळे जे धोके आहेत ते कमी होतील. त्याचा अजून एक खूप मोठा सोशल ड्रिंकिंगचा धोका आहे की आपण बघतो की हृदयरोग, डायबिटीज, हायपरटेन्शन ह्याचं प्रमाण खूप वाढतंय. कारण आपल्याकडे दारूबरोबर नेहमी तळलेलं, तिखट ह्या गोष्टी खाल्ल्या जातात. आणि बाहेरच्या देशांमध्ये मात्र ना त्याच्याबरोबर चीज किंवा सॅलड ह्या गोष्टी खाल्ल्या जातात. तर निदान आता जे सोशल ड्रिंकर्स आहेत त्यांनी काहीतरी हेल्दी त्याच्याबरोबर खावं, कमी प्रमाण त्याचं ठेवावं आणि व्यायाम तरी भरपूर करावा.
खरं तर मी हे सांगणं बरोबर नाहीये. मी तर हेच सांगते की सोशल ड्रिंकिंग सुद्धा वाईट आहे, बरोबर. ते करूच नका. याला लागूनचा प्रश्न, व्यवस्था सिस्टीम म्हणून काय बदल करायला हवे त्याचं? कारण फाईन वाढला की आपल्याकडं त्याला एक व्हाया मीडिया निघतो, किंवा आता खूप जणांच्याकडे असं आलं की पालकच सांगतायत की लहान मुलांना द्या ऍक्सेस. तर व्यवस्था म्हणून काय बदलायला हवं? व्यवस्था म्हणून मला वाटते की नियम काटेकोरपणे पाळायला पाहिजेत. सगळे आपण जर का नियम बघितले ना तर ते आहेत, की जसं 25 वर्षाच्या आतली मुलं दारू पिऊ शकत नाहीत, 21 वर्षाच्या आतली बियर पिऊ शकत नाहीत, पण हा नियम सुद्धा पाळला जात नाही. मुलांचं जे वयाचा दाखला आहे तो तपासून बघितला जात नाही, किंवा पालकच म्हणतात त्या पबवाल्याला की दे रे एवढं काय होतं वगैरे. तर पालकांनी सुद्धा जागरूक असलं पाहिजे. बाकीच्या लोकांनी नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. शाळांनी सुद्धा ह्या विषयावरती कार्यक्रम मुलांसाठी घेतले पाहिजेत. लवकर मुलांची याच्या दुष्परिणामांविषयी बोललं गेलं पाहिजे. मग मुलांच्या मनात आकर्षण निर्माण होणार नाही. परत मुलांची हे पण बोललं गेलं पाहिजे की तुम्हाला टेन्शन असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही आमची कशी मदत घ्या, आम्ही ओपन आहोत तुमच्याशी बोलायला. असं जर का शिक्षकांकडून मुलांशी बोललं गेलं तर मग टेन्शन आहे म्हणून दारू प्यायली वगैरे या गोष्टी पण मुलांमध्ये कमी होऊ शकतील. राईट मॅडम, खूप खूप आभार. खूप वेगळ्या विषयावरती प्रॅक्टिकल इन्साईट समजले, काय घडतंय ते समजलं. कदाचित प्रत्येकाच्या डोक्याचा विषय असतो पण बोलता येत नाही. या निमित्तानं या प्लॅटफॉर्मवरती याच्याविषयी चर्चा झाली. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.